कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही 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 संपदा, हे बघ, आपण हे असं काहीही करणार नाही आहोत। रॉकी ऐक माझं, तू प्लीज ऐकून घे। आपल्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे। तुला राहायचंय ना माझ्यासोबत? रॉकी हे उद्या माझी एंगेजमेंट करून टाकतील। त्यांनी सगळं ठरवून दिलंय त्यांच्या तू ऐक, माझ्याकडे एक प्लॅन आहे। ओके बाय। काय गो, काय करतेस हे? काही नाही, जरा साफसफाई करते। पण किचन मधलं झालंय का सगळं? खाण्यापिण्याची व्यवस्था? हो आई, काकूने सगळं केलंय। म्हणजे मी तिला मदत करतच होते, म्हटलं बाहेर येऊन थोडी साफसफाई करावी। नाही, कारण पाहुण्यांची यायची वेळ झाली आहे ना आता। हो, पण संपदा तयार आहे ना? नाही, पाहुणे आल्यावर उगाच गोंधळ नको। स्वतःहून तयार झाली आहे ना ती, सगळं करेल आता। हो, पण मला तोच प्रश्न पडलाय की स्वतःहून कसा काय होकार दिला असेल? आता हे सगळं बोलायची ही वेळ आहे का? एकदा का लग्न झालं की लक्ष्मण भाऊजी आणि उर्मिलाची एक चिंता मिटेल। बरं, ते जाऊ दे। अजून काय राहिलंय का ते सगळं बघून घे लवकर। चल, हो, हे मी नंतर आले। कर। अहो, तुम्ही तयार का होत नाही आहात? पेपर काय वाचत बसलायत? तुम्हाला जे करायचं ते करा, मला यात पडायचं नाही। ठीक आहे, मान्य आहे, पण सध्या उर्मिला आणि लक्ष्मण भाऊजींना सपोर्ट करणं आपलं काम आहे। आणि तुम्ही घरातले मोठे आहात, तुमची उपस्थिती हवीच ना। सुहास, तुला कळलंय ना काय काय लागणार आहे? हे बघ, म्हणजे स्वीट्स तर लागणारच आहेत, घेऊन ये आठवणीने। हो, मी सगळं लिहून घेतलेलं आहे, काही काळजी करू नकोस। अजून काही राहिलंय? नाही, अजून काही नाही, फक्त वेळेत घेऊन ये। जा लवकर जा। हो हो। भाऊ, चा भाऊ, चहा घ्या ना। आशू मला नको, आणि आशू आपल्या घरात जे काही चाललंय ना ते काही मला पटत नाही। पटत तर मलाही नाही आहे भाऊ, पण आपल्याला काही पर्याय आहे का दुसरा? लक्ष्मणला समजावलं पाहिजे रे। अहो भाऊ, तुम्ही समजवलेलं तो ऐकत नाहीये, आमचं काय ऐकणार आहे? काकांना शांत करण्यासाठी हाच पर्याय आपल्याकडे। शिवा, तुला संपदा बोलवते, आणि हो, तिला फक्त लवकर तयार कर, पाहुणे येतील आता। भाऊ, तुम्ही चहा घ्या, चहावर राग नाही काढायचा, घ्या। हॅलो भाऊ, हो हो, सगळी तयारी झाली आहे, तुम्ही नीट पोहोचा। हो, उर्मिला, उर्मिला। काका ती आत्ताच किचन मध्ये गेली। अच्छा, सगळी तयारी झाली आहे ना आशू? हा हो, झाली ना, तयारी झाली। आणि संपदा? ती आवरती आहे। ओके, ठीक आहे ठीक आहे। भाऊ चला, तयार व्हा लवकर, चला। काय गंमत आहे ना आशू, या घरातले सगळे मला मोठा म्हणतात, पण मी जर यांना हे करत असलेल्या चुका दाखवून दिल्या तर त्या त्यांना मान्य नसतात, कळत नाहीत। भाऊ ऐका,
आणि तू हे का करतेस? हे बघ संपदा, दुसरं ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. तू आणि डंबो म्हणालात म्हणून मी हो म्हणाले, पण मला लग्न करायचं नाहीये. हे बघ, तू शांत हो, तू रडू नको. हे मेकअप खराब होईल का? हे बघ, एंगेजमेंट होतीये फक्त, आणि ती होऊ दे. तुझे बाबा तेवढे शांत होतील आणि त्याच्यानंतर त्यांना समजवायला पण आपल्याला वेळ मिळेल. पण नंतर ते ऐकलेच नाही तर? तुला पण डाऊट आहे ना? हा, हे बघ, एंगेजमेंट झाली म्हणजे लग्न होईल असं नाही होणार. आशूची पण एंगेजमेंट झाली होती की नाही? लग्न झालं का? पण मला एंगेजमेंट पण नाही करायची आहे. हे बघ संपदा, मला सगळं कळतंय. मी तुला प्रॉमिस केलंय की नाही, तुझं लग्न तुझ्या मनाविरुद्ध होणार नाही. मग नाहीच होणार. मला वाटलं होतं तू तरी मला सपोर्ट करशील, माझ्यासाठी उभी राहशील, पण तू जा इथून, जा नको. अगं, तुझ्या बाजूनेच आहे ना, तुझ्यासाठीच बोलते हे सगळं. ऐक संपदा, ऐक, तू माझ्यावर आणि तुझ्या दादावर विश्वास टाकलायस की नाही? मग काही होणार नाही, सगळं नीट होईल. तू शांत हो आणि लवकर आवर बरं. मी जरा आले, आवर, उशीर होईल. चल. आता काहीच नीट होणार नाहीये वहिनी. बाबा नाहीच ऐकणार. तुझ्यावर, दादावर विश्वास ठेवलाय मी, तरी मला माहिती आहे बाबा रॉकीला मान्य नाहीच करणार. म्हणून मी जो ऑप्शन निवडलाय तोच करेक्ट आहे. आई बाबा सॉरी, पण मी आता जबरदस्तीने लग्न करणार नाहीये. माझ्यासाठी तुम्ही काहीच ऑप्शन ठेवलं नाहीये. संपदा, ही कुठे गेली? आता ते झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.